बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आत्तापर्यंत ओळखला गेला तो त्याच्या वेगवेगळ्या विषयावरती अत्यंत उत्कृष्ट आणि सर्जनशीलतेने केलेल्या भूमिकाबद्दल, जसे की सरफरोश असेल किंवा 3 इडियट्स असेल किंवा लगान असेल, अशा अत्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारून त्यानं प्रेक्षकांचं आतापर्यंत मनोरंजन केलं आहे. पण हाच आमिर खान आता दिल्ली बेल्लीच्या रूपानं UTV मोशन पिक्चरच्या साह्यानं एका नव्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तो म्हणजे दिल्ली बेल्ली या सिनेमाच्या निर्माता म्हणून. अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने सिनेमे भूमिका करणारा आमिर खान हा काहीसा वेगळ्या प्रकारचा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हमारी फिल्म देखिए दिल्ली बेली. नक्कद वालों से पहले आमतौर पे नक्कद वाले फिल्म देखते हैं, पहले देखते हैं, लेकिन इस फिल्म को हम उधार वालों को नक्कद वालों से एक दिन पहले दिखाएंगे. अभिनय देव या नवोदित दिग्दर्शकावर सिनेमाची जबाबदारी आहे. या सिनेमामध्ये अभिनय देव आज असा नवोदित आहे, तसेच इम्रान खान वगळता बाकी कलाकारसुद्धा नवोदितच आहेत. सामान्य प्रेक्षकांच्या ओळखीचा तो चेहरा म्हणजे इम्रान खान आहे. त्यानंतर या सिनेमाची बाकी जी काही स्टारकास्ट आहे ती पूर्णतः नवोदित आहे, जसं की कुणाल रॉय कपूर असेल, वीर दास असेल किंवा हिरोईनमध्ये पूर्णा जगन्नाथ असेल. ही सर्व नवीन चेहरे आहेत आणि आमिर खानने अभिनय देव या नवोदित दिग्दर्शकासोबतच काही नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर आणलेले आहेत. सर लूंड्री. अबे चूतिए, हट. रूम सर्विस. सर आपका लंच. सरप्राइज. पूर्णा जगन्नाथ ही इम्रान खानची मैत्रीण त्यांना एक पार्सल देते आणि ते पोच करायला सांगते. पण ते पार्सल वेगळ्याच ठिकाणी गेल्यामुळं ज्या काही धमाल होतात त्या धमालींचं पूर्ण चित्रीकरण म्हणजे दिल्ली बेल्ली हा सिनेमा होय. अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण, अत्यंत उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी या गोष्टीमुळेच अत्यंत कमकुवत पटकथा असलेला हा सिनेमा थोडासा चांगला वाटायला लागतो. या सिनेमामध्ये तसं पाहायला गेलं तर फार काही वेगळं आहे अशातला भाग नाही. अत्यंत कमकुवत कथानकाला सुद्धा नवोदित दिग्दर्शक अभिनय देवने चांगला न्याय दिलेला आहे. आणि अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वीरदास सोडता बाकी कुणी काही फार चांगला अभिनय केला आहे अशातला भाग नाही आहे. इम्रान खान असेल किंवा कुणाल रॉय कपूर असेल यांचा अभिनय फार काही उत्कृष्ट नाही, एक ॲव्हरेज म्हणता येईल असाच आहे. आणि बाकी एकूणच सिनेमाबद्दल झालं तर अत्यंत अश्लील दृश्य, शिवराळ भाषा या सगळ्या गोष्टी या सिनेमामध्ये आहेत. दिल्ली बेली एक्चुअली अच्छी फिल्म है, लेकिन उनमें कुछ जो ऐसे कि वल्गर लैंग्वेजेस है. दिल्ली बेली काफ़ी रॉकिंग मूवी लगी मुझे. बहुत एन्जॉयमेंट्स थे और आजकल हर कोई अब्यूज़ करता है, इट्स लाइक अ कॉमन थिंग. सर्वसाधारण कथानक, सर्वसाधारण संगीत यापेक्षा वेगळं ते म्हणजे फक्त अभिनय देव यांचं दिग्दर्शन. याचसोबत या सिनेमामध्ये आहेत अत्यंत अश्लील दृश्य आणि संवाद. त्यामुळे संपूर्ण परिवारासोबत सिनेमागृहात जाऊन पाहण्यासारखा नक्कीच हा सिनेमा नाही आहे. पण यातील अश्लील संवाद आणि दृश्यामुळे कॉलेज तरुण मात्र नक्कीच या सिनेमाकडे आकर्षित होतील. स्टारच्या बाबतीत झालं, स्टार रेटिंगच्या बाबतीत तर या सिनेमाला फक्त 2 स्टार देता येतील. कॅमेरामन स्वप्नील सोबत मी श्रीनिवास बिक्कड, MRSC मुंबईसाठी.